of the fish. Look at the depth. The cable car. As soon as that whale thing came, all the fish, all the boats came around it. But they not disappear. ते पळून जात असतील छोटे तुम्ही ते सगळ्यांनी त्यांनी असं सराउंडच करून टाकलं त्याला. ते जे पांढरे आडवा पट्टा आहे तो ग्लेशियर आहे का ढग आहे कळत नाही. खालचा आडवा जो पांढरा पट्टा आहे ओके दॅट इज अवर शिप लास्ट वन. आपले बोटीवरचे शिप्स आहेत ना छोटे छोटे. त्यांना लँड नाहीये ना लँड ऍक्च्युली दॅट्स व्हाय दे आर डॉक नाहीये. अच्छा त्यांना बोटीतूनच ने आण करतात. कंपॅरेटिव्हली आपल्यापेक्षा छोटी आहे हे बोट. हे नाही ही मोठी आहे. हे आणि ते लोक पैसे वाचवत असतील बर्थिंगचे डॉकिंगचे. इट्स अ चीपर क्रूज मोस्ट प्रॉब्ली. हुशार लोक. पण पॅसेंजरना थोडं प्रॉब्लेम ना. पॅसेंजर्सना थोडा काही लोकांना म्हाताऱ्यांना प्रॉब्लेम तरुण लोकांना थ्रिल तर अजून मजा. ते म्हणत असतील वी विल गिव्ह यू वेल वॉच. एखादा अजूनही दे वाज बी अर्निंग मोर मनी. रस्त्यात एखादा वेल भेटला तर तुम्हाला बोटीतनं डॉकवर जायचं असेल इथे ना असं मी बघितलं आपण कुठे एक्सकर्शनला गेलो ना तिथे असं म्हणतात नाही नाही हे नाही आम्हाला दाखवताना कोणी काय विचारणार मग नंतर फॉर यू आय विल शोईंग ते असं बऱ्याच एक्सकर्शन मध्ये मला गंमत. एकदम स्ट्रेट अप आहे. 75 डिग्री सॉलिड स्ट्रेट अप आहे एकदम. तेव्हा ना खालची कार किती खाली आहे बापरे. आम्ही किती वर्षानंतर रिसेंटली म्हणजे या 1-2 वर्षात एक ग्रुप तयार केला गरवारे गर्ल्स आमच्या बॅचचा. ओके. तर मुलींचं तर उगाच अजून असं म्हणजे उघड जातं ना. सगळ्यांची नावं बदललेली असतात. पहिलं नाव पण बदललेलं असतं बऱ्याच. त्यामुळे त्यांना ट्रॅक करणं अवघड असतं. पण कुणीतरी ते केलं काम आणि आता झाला ग्रुप तयार आमचा. थँक्स टू व्हॉट्सॲप. आमचं पण झालं पण मला आता मला ते कनेक्ट नाही होते त्यांच्याशी मध्ये गॅप गेली. कोणीतरी एकाशी कनेक्ट करायचं म्हणजे. तुम्ही जर मुंबईमध्ये म्हणजे मुंबईत राहतो. माझ्या 2 शाळेतल्या फ्रेंड्स आहेत अजूनही म्हणजे त्या अजून माझा कॉन्टॅक्ट. स्कूल पण कॉलेज पण नाही स्कूल. हो हो शाळा पण चांगली होती सानेगरची. सुंदर अगदी. अजूनही बऱ्यापैकी मेंटेन. अच्छा ओके. आता पुढे जरा हॉरिझॉन्टल होत आहे. लँडिंग आलं ना मेन आलो हा वर जाऊन खाली येतोय परत. ही इज गोइंग अप अँड देन गोइंग डाऊन. खाली नाही जाता येत. इथनं खालून जायची ट्रेल्स तर आहेत बघू कुठे असेल तर खाली जायला असेल पण ही फार. इथलं त्यांनी डिस्क्रिप्शन काहीच दिलेलं नाही ना. हे बेसिकली नेचर आणि मग ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी. बेअर आलं की ॲडव्हेंचर झालं. अदरवाईज इट इज व्हेंचर. आणि प्रत्यक्ष बेर नाही दिसलं तर मूवी बघायचं. बापरे परत जायची नाही. ओ माय गॉड म्हणजे लवकर परत यायला पाहिजे कारण की 4:30ला आपली बोट निघून जाणार आहे.